विठ्ठल विठ्ठल. हॅलो नमस्कार, मी स्मृती आणि मी नाशिकला असते. आज होता आमचा मटा नेचर हेरिटेज वॉक. अगदी दारापाशीच मला समोर हा मोर दिसला, खूप सुंदर दिसत होता लांबून. ही ती मखमलाबादला असलेली रोपवाटिका आहे. खूप छान असं जंगल आहे आणि इथे औषधी वनस्पती आहेत, खूप विविध प्रकारचे आहेत. हा त्यांचा बाहेरचा परिसर होता आणि आम्ही सगळेजण सुरुवातीला एकमेकांची ओळख करून घेत होतो. आणि पाऊस पण नाशिकला पडल्यामुळे इतकं सुंदर असं वातावरण होतं, सगळीकडे छान मस्त हिरवंगार वातावरण होतं. आणि त्यानंतर महाराष्ट्र टाइम्सचे जे चीफ एडिटर आहेत रमेश पळवळ सर यांनी मटा हेरिटेज वॉक याबद्दल आम्हाला माहिती सांगितली. त्यानंतर या रोपवाटिकेमध्ये काय काय आहे, आम्ही काय काय बघणार आहोत ते सुद्धा आम्हाला माहिती दिली. आणि त्यानंतर 3-3 जणांचा आमचा ग्रुप केलेला, कारण भरपूर जण होतो आम्ही. आणि तसं ग्रुप वाईज आम्ही आमचा जो काही वॉक आहे तो सुरू केला. ही नर्सरी 1974 मध्ये स्टार्ट झाली. तिथे आपण बरेच रोपं तयार करतो, सागवड्या तयार करतो, मेडिसिनल प्लांट तयार करतो. याच्याबाबत तुम्ही माहिती नंतर दिली, पण आता वेळ झाली, आपण लेट होतो आहे. तर आपण नेचर वॉक चालू करू. आज आपल्यासोबत प्रतीक्षा कुठलं मॅडम आहे, बायोलॉजिस्ट मॅडम, अनिल भाई साहेब आहे आणि काजवे मॅडम आहे. तर आपण 3 ग्रुप करू आणि पुढे नेचर वॉक स्टार्ट करू आणि बर्डिंग वगैरे आयडेंटिफाय करून स्टार्ट करू. बर्डिंग कशी करावी याचीही आम्ही माहिती घेतली आणि आपण आपापल्या जागी एक्सप्लोअर करत जावं. आणि आता खूप सारे ॲपसुद्धा आहेत ज्यावर आपण त्या बर्ड्सचं प्रजाती किंवा नाव हे शोधू शकतो. तर येस, एक्सप्लोअर करत राहा असंच. कोणता पक्षी आपण बघितला आणि मग हळूहळू तुमची क्युरिओसिटी वाढली की तुम्ही आणखीन शोधायला लागता की आणखीन वेगळे पक्षी कोणते दिसतात आपल्याला. आणि मग पक्षी बघायला लागल्यावर मग तुम्ही ईबर्ड नावाचं एक ॲप आहे, त्याच्यावर तुम्ही तुमचं अकाउंट ओपन करू शकता. तुम्ही बर्डिंग सुरू केलं की त्याच्यावरती तुम्ही जी काही लिस्ट बघितली आहे, पक्षी बघितले त्याची लिस्ट तुम्ही त्याच्यावर अपलोड करू शकता. तिथे एक सिटिझन सायन्ससाठी तुम्ही त्याच्यात कॉन्ट्रीब्यूट करू शकता की आपण जे काही बघितलं तो डाटा ऑल ओव्हर वर्ल्ड तो डाटा जातो. जे काही सायंटिस्ट कुठे रिसर्च करतायत तिथे त्यांना त्याची मदत होते. ईबर्डवर तुम्ही इथे अपलोड करू शकता. आणि हळूहळू म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक एरियामध्ये प्रत्येकाने एक्सप्लोअर करावं. यांनी सागवान लाकूडमध्ये छान अशा सुबक मूर्त्या बनवल्या होत्या आणि ते विक्रीलाही ठेवल्या होत्या. पण इथे ते आम्हाला सांगतायत की या लाकडावर जे वेन्स आहेत हे लाकूड किती जुनं आहे किंवा किती वर्ष जुनं आहे, थोडक्यात त्याचं आयुष्य सांगत असतं. तर हा एक खूप वेगळाच अनुभव होता. तर हे वेन्स जे असतात ते खूप महत्त्वाचे असतात, ज्याच्यावरून आपल्याला लाकूड किती वर्ष जुनं आहे हे कळतं.